शिरोळ गावाचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आपण आला असाल तर या व्यासपीठावरती शिरोळ गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतो। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। नक्कीच ग्रामस्थांचा सहभाग असणं हे तितकंच गरजेचं असतं। खऱ्या अर्थानं अनेक वर्षांची इच्छा होती, अनेक वर्षांची आकांक्षा होती, ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील बलवान संघ या क्रिकेटच्या मायभूमीमध्ये खेळणं ही खूप इच्छा होती पूर्णपणे ग्रामस्थांची, आणि आज ती मात्र फळाला येते। सर्व ग्रामस्थांचं मनस्वी आभार। लढत क्रमांक 4 कडे आपण लक्षवेधी कामगिरी करू आणि तात्काळ इथे लढत होईल सुरुवात। बेलवली बनाम कानपोली, अनेक वेळा हे दोन संघ आमने सामने आलेत, एकमेकांचे टापेज एकमेकांना ठाऊक आहेत आणि या रणकंदनला होती सुरुवात। गणपती बाप्पा मोरया, त्वरित या लढतीला सुरुवात करूया। पहिला बॉल आदेश मतेला पाहतो, पहिला धुरंधर गोलंदाज। अनेक वेळा अनेक क्रीडा नगरीवरती एक वाखान्य जो खेळाची उत्पत्ती सादर करणारा एक अवलिया क्रिकेटपटू आणि अष्टपैलू भूमिका नेहमीच त्याच्या माध्यमातून चांगल्या रीतीने साकार झाली आहे। तर समोर पाहायला मिळतो अजय पाटील, टीम बेलवली नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतो सार्थक पवार। एक पॉवरफुल खेळ आज साध्य करायचंय। पागदी फलंदाजापासून दूरवरचा प्रवास पाहायला मिळतो, पाठोपाठ लगातार 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळतात। गोलंदाज आदेश मध्ये पाठोपाठ सळगचे 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळतात। समोर अजय पाटील, एक तगडा खेळाडू। ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु सळगचे 3 चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळतात। यस, त्याच्यानंतर जर सलग आदेश मतेनं 3 विकेट घेतले तर या स्पर्धेचे पुरस्कर्ते अनिलजी बोंडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। नक्कीच पैसे पूर्णपणे बक्षिसांची इथे खैरात पाहायला मिळते। सलगचे 3 चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळतात आदेश मतेच्या माध्यमातून। ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतो मिडॉनला, काहीशी गपलत होईल का? निश्चितच नाहीये। निखिल त्या ठिकाणी सज्ज होता आणि मिडॉनला चांगला असा झेल पकडला। पहिला देदका टीम बेलवलीला, खेळाडू बाद होतोय अजय पाटील। भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परतलाय। अगदी धावसंख्या पाहिली तर 0 पाहायला मिळते टीम उत्कर्ष 11 गावदेवी बेलवली संघाची। एक पॉवरफुल खेळाची आखणी या लढतीमध्ये पाहायला मिळेल, कारण रायगड जिल्ह्यातील 2 नामवंत संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आज आमने सामने खेळत आहेत आणि पिबनचं पहिलं षटक काहीसं गाजलंय, काहीसं उत्तमरित्या हाताळलंय मी तर म्हणेन आदेश मतेनं। या सीझनचा विचार केला तर आमदार चषक नागझरी आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक जिंकणार हा आदेश मध्ये पाहायला मिळतो। राईट मोर द विकेट चेंडू सफर केला, अगदी हलक्या हाताने हा चेंडू पूर्णपणे खेळलाय फलंदाज आकाश पवारनं। स्ट्राइक रोटेट केली आणि समोर पाहायला मिळेल सार्थक पवार। एक चांगला सार्थकी खेळ आपल्या खेळीच्या माध्यमातून अदा करावा लागेल। अकाउंट ओपन केलं आकाश पवारनं, अकाउंट ओपन झाले टीम उत्कर्ष 11 गावदेवी बेलवली संघाच्या माध्यमातून। पाहता डावखुरा काढू पाहायला मिळतो, पूर्णपणे फिल्डिंगच्या माध्यमातून काहीशी तब्दिली पाहायला मिळते आणि पिबनच्या षटका दरम्यान काहीशी खलबलजनक सुरुवात पाहायला मिळते टीम कानपोली संघाच्या माध्यमातून। आदित्य अथर्व गावदेवी कानपोली, आज अनिलजी बोंडे यांच्या माध्यमातून हा संघ पाक केला, त्यांच्या सुपुत्राच्या नावानं हा संघ खेळतो, परंतु अथर्व 11 गावदेवी कानपोली एक मोठी ख्याती आहे। सन्माननीय वलभगावचे सरपंच बोलनाशेठ पाटील वलभ यांच्या माध्यमातून या संघाला नेहमीच रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये पॅक केलं जातं। स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये या संघाने अजिंक्यपद जिंकलं आणि निश्चितच पूर्णपणे रायगडकरांच्या माना उंचवल्या होत्या। असा भीमपराक्रम या संघाच्या माध्यमातून पाहिलं, परंतु इथे रेफर केलंय। पूर्णपणे चाचपणी केली जाईल, सीमा रेषेनजीक काय नाट्यमय घडामोड घडली आहे याची पूर्णपणे रित्वी लाईव्हच्या माध्यमातून पाहणी केली जाईल। पिबनचं पहिलं षटक झाले समाप्त आणि पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान धावपटलामध्ये पाहायला मिळत आहेत, अगदी 3 राहिल्यात, परंतु सीमा रेषे नजीक क्षेत्ररक्षकाचा पाय इथे टच झालाय की नाही हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल। उत्तमरित्या दोन्ही संघाच्या माध्यमातून आज इथे खेळ पाहायला मिळेल। दोन्ही संघांच्या जर्सीज खऱ्या अर्थाने यंदाचं हे वर्ष पूर्णपणे
गुलालामध्ये त्याची उधळण व्हावी याकरिता पूर्णपणे आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं या दोन्ही संघांची तितकंच आपण बरकत पाहतो आणि पिबनच्या षटकादरम्यान काहीशी खलबलजनक सुरुवात पाहायला मिळते आदेश मतेच्या माध्यमातून पूर्णपणे सुरक्षितरित्या चेंडूची अडवणूक केली जाते अगदी 2 धावा तिथे बनताना पाहिल्या पहिलं षटक झाले समाप्त जिथे एका गडाच्या मोबदल्यामध्ये 3 धावा बनताना पाहिल्या कमलेशजी सिनारे इथे गुणलेखनाची भूमिका उत्तमरित्या सादर करतायत अखेरचा चेंडू जिथे 2 धावा वाचवल्या चेतन पाटील या खेळाडूनं नवीन खेळाडू आलाय सुधीर पाटील MIDC एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि निश्चितच या षटकादरम्यान सुद्धा उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न असावा टीम कानपोली संघाच्या माध्यमातून स्वतः गोलंदाज सुधीर पाटील सज्ज असताना समोर आकाश पवार या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच उत्तमरित्या हा फटका टोलवलाय भीम फटका षटकार मैफिल पाहतो आदिवासी संगीतांची मैफिल पाहू शकता चंद्र सूर्य आणि निसर्गाला भगवंत मानणारा निश्चित समाज अर्थातच आदिवासी समाज परंतु पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट 2 षटकार संगीताची मैफिल पाहायला मिळते DJ ओमी यांच्या माध्यमातून धावसंख्या आता मात्र आग ओकते पहिल्या चेंडूपासून आक्रमण चढवत असताना आकाश पवार की पॉवरफुल फटके आदेश मते ज्या पद्धतीनं सजेशन देतोय सल्ला मसलत क्रिकेटमध्ये खूप उपयुक्त असते आणि ती मात्र दिली जाते एका विख्यात खेळाडूला अर्थातच सुधीर पाटीलला पाठोपाठ लागलेले 2 षटकार धावसंख्या वेगवान पद्धतीने पुढच्या दिशेने मार्गस्थ होते अगदी धावसंख्या स्कोर कार्ड वरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये एकूण 15 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळतात काहीशी स्मशान शांतता आहे नाट्यमय घडामोडी या स्पर्धेमध्ये सातत्याने घडताना पाहायला मिळतील गोलंदाज सुधीर तयार सुधीर साठी या चेंडू पाहायला मिळतो जोरदार अपील पाहायला मिळते धोका मोका ओहो चांगला एफर्ट राहिला प्रयत्न चांगले राहिले आणि त्या ठिकाणी उत्तमरित्या हा थ्रो केलाय आणि इथे खेळाडू होतोय सॉफ्ट सिग्नल खूप महत्वाचा असो राम पाटील यांचा सॉफ्ट सिग्नल आहे खेळाडू रनआउट आहे आणि तरी सुद्धा इथे टीव्ही अंपायरच्या माध्यमातून पूर्णपणे पडताळणी केली जाते अतिघाई संकटात नाही त्या दर्जाची आपण अतिघाई पाहिली आकाश पवारच्या माध्यमातून एक चांगल्या रिदम मध्ये हा खेळाडू खेळत होता परंतु सार्थक पवार आणि आकाश पवार यांच्यामध्ये तालमेलचा अभाव आणि याचं कारण खेळाडू झालाय रनआउट लागतोय दुसरा देदक टीम बेलवलीला त्याच्यासाठी देखील अनिलजी बोंडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आज चांगली स्पर्धा पाहतोय एक गटचं पॉल आपण या आजच्या दिवसामध्ये पाहतोय ना बक्षिसांची कैरात सातत्यानं आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल नक्कीच बक्कळ पैसा पाहायला मिळतो बक्षिसांची आपण पूर्णपणे उधळण पाहू शकता आणि पूर्णपणे अकाउंट्स आता ओपन झालेत ATM खुळे आणि त्या दर्जाची गोलंदाजीची आखणी करण्यासाठी MIDC एक्सप्रेस सुधीर पाटील इथे सज्ज असताना आपण द्वितीय षटक प्रगती पथावरती पाहतो 15 धावा धाव पुस्तकावरती अगली पेशकश अगदी ऑफ साइडला क्लिअर करण्याचा प्रयत्न राहिलाय एकच धाव मिळते एक या धावसंख्येने सांघिक कोटा पुढच्या दिशेने अगदी मार्गस्थ होईल धावसंख्या धावपटलावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उत्कर्षा गावदेवी बेलोली संघ जाऊन पोहोचतोय 16 का डोला क्रिकेटचा रंगारंगी सोहळा याची देई याची डोला आज या आझाद मैदानावरती पाहायला मिळतो प्रेक्षकांची तुफान गर्दी आज या स्पर्धेतील अ गटाची इथे आपल्याला मैफिल पाहायला मिळते आणि पूर्णपणे क्रिकेट कंदन इथे पाहायला मिळतं गोलंदाज तयार अगली पेशकश समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आदेश त्या ठिकाणी सज्ज असेल काहीशी गफलत पाहिली परंतु तात्काळ 2 धावा चपलाईनं प्राप्त होताना पाहायला मिळते सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं षटकार चौकार म्हणजेच क्रिकेट नव्हे आणि सिंगल डबलला प्रामुख्याने महत्त्व देत असताना फलंदाजीच्या बोल्यावरती एक अनुभवी खेळाडू राकेश मात्रे जो पहिला चेंडू फेस करत असताना अगदी 2 धावा त्याच्या बाटमधून पाहिल्या सुधीर तयार
ओहो पुढच्या दिशेनं उत्तमरित्या हा फटका खेळलाय. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये खऱ्या अर्थानं रायगड ठाणे जिल्ह्याच्या 2 मुलुक मैदानी तोफा धडकताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आमच्या समालोचनाच्या मागे ज्यांचं बहुमूल्य योगदान असे आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर वाकडी आणि त्यानंतर उपाध्यक्ष पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे योगेशजी मडवी सर सिद्धी करवले, या 2 A1 को कॉमेंटेटर यांचे आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी धावपटालावरती 24 पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या बोहल्यावरती चेतन पाटील, टीम कानपोली, एक ऑलराऊंडर काढो कानपोली संघाचा. तर समोर पाहायला मिळतो डावखुरा काढो ॲज अ ओपनर सार्थक पवार. पॉवरफुल खेळ पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल बॅटची कडा पाहायला मिळते, चांगला असा असेल. सुधीर त्या ठिकाणी सज्ज होते. अजून एक देदका टीम बेलवलीला. प्राइज प्रत्येक गोलंदाजाला हा कॅश प्राइज असेल. सलग जर 3 विकेट घेतल्या तर या टीमचे पुरस्कृत अर्थात आमचे अनिल शेट्टी बोंडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चेतन पाटीलचा पहिला चेंडू बॅटची लागली कडा आणि त्यानंतर यष्टांच्या मागे पूर्णपणे सुधीर पाटील सज्ज होते फर्स्ट स्लिप मध्ये. आणि कृष्णा पाटील एक उत्तमरित्या यष्टीरक्षणाची भूमिका आपण अदा करताना अनेक वेळा पाहिले. आजही तितक्याच दर्जाचं यष्टीरक्षण कृष्णानं दाखवले या निश्चितच 3 षटका दरम्यान. तृतीय षटक प्रगतीपथावर नवीन काढू मार्गस्थ होतोय. आकाश सोरगे एक बाहुबली काढू ज्याच्या खांद्यावरती पूर्णपणे दारोमदार परंतु उत्तमरित्या चेंडू हाताळले जात आहेत. पहिला चेंडू चेतन पाटीलचा तितकाच देखणार राहिलाय. चेंडू क्रमांक 2 अगदी हलक्या हाताने फटका खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूची धडपकड पाहायला मिळते. अगदी एकच धाव मिळते. 4 षटकांची लढत म्हटली तर अतिशय फास्टली क्रिकेट हा खेळावा लागतो. 5 षटकांच्या जेव्हा लढती असतात जणू का वन डे क्रिकेट, परंतु 4 ते 3 षटकांच्या लढती असतात तेव्हा T20 क्रिकेट हा दाखवावा लागतो ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये. ओहो 5 चेंडू पडल्यानंतर बाहेरचं वळण घेत असताना पूर्णपणे सर्जिकल स्ट्राईक पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती पूर्णपणे वाखांनी जोग चेंडूंची सफर पाहायला मिळते आणि प्रत्येक चेंडूगणिक पूर्णपणे व्हेरिएशन पाहायला मिळतं. चेतन पाटील चेतनापूर्वक गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. धावसंख्येला रोखून धरले अगदी 3 गडी बाद. धावा 25 आहेत. अलार्म द कार्पेट हा फटका केला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव मिळते. सिंगल डबलला प्रामुख्यानं काहीसं महत्त्व दिलं जातं. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवले. मोठे फटके हे खेळू दिले जात नाहीयेत, परंतु फलंदाज आकाश सोरगेकडे खूप मोठी क्षमता आहे. पोटेन्शियल ठासून भरले. गुणवत्ता पूर्णपणे असलेला हा गुणवान काढू आकाश सोरगे जो इनॅट नंबर 5 वरती पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल प्रहार केला चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. पूर्णपणे आदेश मध्ये चेंडू खाली येतोय. लॉंग ऑनला चांगला झेल पकडलाय. लागतोय अजून एक देदका टीम बेलवलीला. गोलंदाजी पाहू शकता 26 धावा धावपटलावरती बनताना पाहायला मिळतं. आज उत्तमरित्या अ गटातील लढती इथे घडताना पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूच्या अंगी आता वीरश्री संचारली आणि वीरता काय असते, वीररसाचा अनुभव काय असतो आज या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये पाहायला मिळेल. कारण अ गटातील लढती या अशाच दर्जाच्या असतात, कारण गुणवान खेळाडूंचा पूर्णपणे भरणा असतो, गोलंदाजांचा रणगाडा असतो, फलंदाजांच्या तोफखाना असतात आणि त्या धडाडतात या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये. हे इथे चित्र पाहायला मिळतं.
अगली पेशकश समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बठ्ठंपा सीमा पार, शानदार चौका. पादू संगीताची कहो ना प्यार या फिल्मनं ऋतिक रोशनला रातोरात सुपरस्टार केलं होतं मित्रांनो. आणि आज भर दिवसा सुपरस्टार व्हायचं असेल तर प्रत्येक खेळाडूला चमकदार कामगिरी ही करावीच लागेल. अगदी 3 षटकं पाहिली आणि 3 षटकांदरम्यान धावपटलावधी बनताना पाहायला मिळत आहेत. उत्कर्ष 11 गावदेवी बेलवली संघ जाऊन पोहोचतोय अगदी 30च्या घरामध्ये. 2 पॅकर, एक चिंचवलीचे, एक शिरवलीचे. अनिल बोंडे यांचा कानपुली संघ, सचिन खाने यांचा बेलोली संघ आज खेळतोय उत्कर्ष 11 या नावानं. दोन्ही संघांची पूर्णपणे गुणवत्ता ही मात्र आज पूर्णपणे पणाला लागली. अ गटातील ही धाकड लढत क्रिकेट रसिक वर्गाला पाहायला मिळते. पहिलं षटक पाहिलं जिथे धावा फक्त बनल्या 3. द्वितीय षटकादरम्यान धावा वेगवान झाल्या जिथे 21 धावा बनताना पाहिल्या. आणि तृतीय षटकादरम्यान फक्त धावा बनताना पाहिल्या 6. काउंटर अटॅक जारी आहे, फटका भारी आहे, येतोय दमदार शानदार रुबाबदार चौकार. ज्या गोलंदाजासह अधिराज्य राहिले, लेदर क्रिकेटचा खास अनुभव असलेला अवलिया क्रिकेटपटू टीम कानपुली संघाच्या माध्यमातून रोहन पाटील. बाला पाहायला मिळतो. बालाचा काहीसा बोलबाला राहिलाय. द्वितीय चेंडू गणिक डॉट बॉलची ते समाप्ती पाहायला मिळते. जसा पहिला चेंडू 4 धावा आल्या, कृष्णा बालापर्यंत पोहोचला, त्याला दिलेली ती सजेशन, त्याला दिलेली ती पूर्णपणे माहिती आणि त्याच्या जोरावरती हा चेंडू काहीसा आपल्याला डॉट पाहायला मिळतो. समोर खेळाडू सज्ज असताना एक चांगलं गणित साधायचंय. इनेट नंबर 4 वरती आलेल्या राकेश मातेला बेलोली संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. अगली पेशकश, काउंटर अटॅक पुन्हा एकदा जारी आहे. रन आउट टॉप द पार. इट्स अ बिग हिट, 6 षटकार. संख्या वेगाने पुढच्या दिशेने मार्गस्थ होते. कमलेश सर आम्हाला माहिती देतं अगदी 40 धावा धावपटलावधी बनताना पाहायला मिळतात. 2 संघांचा विचार केला तर गोलंदाजी ही दोन्ही संघांची ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावरती ही चौथी मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे आसुसलेले पाहायला मिळतात. रोहन पाटील वरती आता मात्र हल्ला बोल केलाय फलंदाज राकेश मात्रेनं. ओहो, फलंदाजापासून काहीसा दूरवरचा प्रवास पाहायला मिळतो. चकवा दिलाय जिथे संदीप बडेकर यांचा स्टॉल आहे. वडापाव धाव घेतीये अगदी 4. संगीताची मैफिल पाहतो. लहानपणी ऐकलेली आपण ही बोलगीतं पाहतो आणि जशी संगीताची मैफिल आमची चिल्लर पार्टी त्या गाण्यांवरती थिरकताना पाहायला मिळते. पुन्हा प्रहार केलाय परंतु आदेश 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 त्या ठिकाणी सज्ज होते. लॉंग ऑन कडे चांगला प्रयत्न राहिला होता. पूर्णपणे हनुमंत उडी त्याने लगावली, छलांग लावली. चांगला प्रयत्न राहिला, बॉडीचा बॅलन्स राखला आणि त्यानंतर झेल मात्र जमिनीला भूत आणवताना पाहायला मिळतो. तत्वर आले अगदी 2 धावा. 2 सांघिक गोडा पुढे मार्गस्थ होतो. एकच धाव मिळते. धावच घेतली नाहीये कारण आमचं इकडे लक्ष होतं लॉंग ऑन कडे आणि त्यानंतर काहीशी दुरुस्ती केली जाते स्कोर बोर्ड वरती. 0 धावा आल्या या चेंडू नजीक. ओहो, प्रहार केलाय. हातोडा फटका, हॅम्बर शॉट पाहिला आपण फलंदाजाकडून. कृष्णा चांगल्या रीतीनं पूर्णपणे यष्टीरक्षण साध्य करतोय आणि अशा रीतीनं अगदी एकच धाव येते. अलीकडचा चेंडू जिथे डॉट पाहिला, धावा घेतल्या नाहीत. अगदी लॉंग ऑन कडे आदेश मतेनं उत्तमरित्या चेंडू पूर्णपणे जज केला आणि अशा रीतीने अगदी पहिलं पूर्वार्ध इथे समाप्त झाले आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावपटलावधी बनताना पाहायला मिळतात. अगदी 45 जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम आदित्य अथर्व गावदेवी कानपोलीला. डीजे म्युझिक, डीजे ओमी.
काल टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येणं हे अनिवार्य असणार आहे. अगदी ही इनिंग समाप्त व्हायच्या आतोआत टॉस हा व्हायला हवा. आज उत्तमरित्या लढती घडताना पाहायला मिळत आहेत. शेरदिल मात्रेपाडा, त्यानंतर सोनारी, पारगाव, जोबिली, कानपोली, बेलवली आणि आता दिगोडे आणि सुरई या दोन संघादरम्यान यापुढील सामना पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघ आपण त्वरित टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येणं हे अनिवार्य असेल. त्यांच्या माध्यमातून मोहदर नगरीमध्ये एक स्पर्धा पाहायला मिळेल असे आदिवासी समाजासाठी नेहमीच उत्तमरित्या पॅकरची भूमिका करणारे अक्षयजी पाटील आपले मनपूर्वक स्वागत. जे कानपोलीवरून बिलॉंग करतायत आपलं मनस्वी स्वागत आहे. दोन्ही संघातील प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. ग्रामस्थ मंडळ कानपोली, त्यांचे पुरस्कर्ते, त्यांचे प्रेक्षक, त्यानंतर बेलवली संघातील पुरस्कर्ते, त्यांचे प्रेक्षक, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धावा बनताना पाहिलं अगदी 45 धावा, 46 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिलं षटक पाहिलं आदेश मतेचं, ज्यानं अगदी 3 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल स्पेल त्यानं अदा केला. त्यानंतर सुधीर पाटीलवरती हल्ले चढले गेले जिथे 21 धावसंख्येचा बोलबाला पाहिला. त्यानंतर चेतन पाटीलनं उत्तमरित्या षटक हाताळलं. फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या तृतीय षटकादरम्यान. आणि अखेरच्या षटकामध्ये याला रोहन पाटील उर्फ बाला त्याचा पहिला बोलबाला जिथे धावा आल्या 15. 4 षटकांचं मिलन केलं तर अगदी धावपटलावरती बनताना पाहिल्या 45 आणि जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम आदित्य अथर्व गावदेवी कानपोलीला. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये काहीसा फेरबदल कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील मंगीजी पाटील शिरवली. वेल असेल ऐकूया DJ ओमी यांचं एक सुमधुर संगीत. राम पाटील चिंद्रण, त्यानंतर प्रशांत फडके डोंगराचा पाडा, A1 ऑफिशियल अंपायर टीम आणि त्यानंतर A1 दर्जाचे A1 को कॉमेंटेटर योगेशजी मडवी सर आणि त्यानंतर प्रवीणजी गायकर सर यांच्या तोफा आज इथे धडधडताना पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मंगेशजी पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. मनोज ठाकूर हे सुद्धा उद्यापासून या स्पर्धेमध्ये जॉईंट होतील, त्यांचे मनस्वी स्वागत. उत्तमरित्या आपण स्पर्धा पाहतो. सरपंच चषक 2024 आज अ गटातील लढती तगड्या पाहायला मिळत आहेत आणि यापुढील लढत पाहायला मिळेल दिगोडे विरोधात सुरई. कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील मंगेश पाटील. तर थँक्यू सो मच रोशन पाटील सर, थँक्यू सो मच प्रवीण गायकर सर, थँक्यू सो मच योगेश मडवी सर. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला संघ पाहता आदित्य 11 गावदेवी कानपोली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना उत्कर्ष 11 गावदेवी बेलवली. पहिला सत्र पहिला बॅटिंग करत होता करत बेलवली संघ आणि पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांच्या अखेरीस 45 धावा जमा करत असताना 46 धाब्यांचा लक्ष ठेवलाय तो मात्र आदित्य 11 गावदेवी कानपूर टीम समोर. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज रोहित पाटील आणि फलंदाज आदेश मते सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. 46 धाब्यांचं लक्ष मनामध्ये सेट करून या मॅच मध्ये फाईट करावी लागेल आदित्य 11 गावदेवी कानपूर टीमला. मुख्य ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय पाटील एक अष्टपैलू खेळाडू आणि तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक म्हटलं तर मंडेटरी पॉवर सर्कलचं षटक, ज्या षटकामध्ये फलंदाज एक चांगले रणनीतीनुसार चांगले फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. कारण की पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये अवघे 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला देखील चांगली गोलंदाजी करावी लागते. आणि ते करत असताना मॅच मध्ये सध्या मुख्य ट्रम्प कार्ड नक्कीच उत्कर्ष 11 गावदेवी बेलोर टीमचा अजय पाटील
हा गोलंदाज तुम्ही पाहता पहिला बॉल निर्धाव आलाय 46 धाब्यांचा लक्ष थोडीशी दुखापत अजय पाटीलला तरी देखील तो क्रिकेटमध्ये चांगला खेळ सातत्याने करत असतो. तर सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार अजय पाटील समोर रोहित ऑन स्ट्राइक प्रहार करण्याचा प्रयत्न गुडला स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ करतो. उचली भरपूर चांगली प्राप्त झाली सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला अजय पाटीलला. चांगली गोलंदाजी करतो मॅच मध्ये 46 धावा लक्ष मोठं नाहीये मात्र या लक्ष्याला वाचवण्यासाठी भरपूर चांगला कामगिरी करत असताना पहिल्या षटकामध्ये अजय पाटील हा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू फलंदाजीच्या माध्यमातून थोडासा नक्कीच नाराज केला मात्र त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये आपली हुकूमत गाजवतोय. पुढचा बॉल हो सुपर बॉलिंग अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी रोहितला शांत सलगचा हा तिसरा बॉल निर्धाव खेळतोय फलंदाज रोहित पाटील. चेंडूचा लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील ना तेव्हा तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करा ते करावं लागेल मॅच मध्ये रोहित पाटीलला. सलग तिसरा बॉल निर्धाव फेकला. पहिलं षटक कसं फेकावा याचं ज्वलंत उदाहरण देतोय गोलंदाज अजय पाटील. पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये इनटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट. हा पहिला दमदार षटकार रोहित पाटील याच्या बॅटमधून. प्राइज आहे अनिलजी बोंडे यांच्या माध्यमातून पाठोपाठ सलगचे 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या षटकाला 6 धाब्यानं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट ओपन केलं रोहित पाटीलला. संघ 6 या आकड्यावरती सलग 3 बॉल निर्धाव त्याच्यानंतर एक चांगला फटका एक्झिक्यूट केला जिथे 6 धाबा नक्कीच कानपूर टीम साठी आल्या. पुढचा बॉल पुन्हा ट्रॅकर बॅकवर्ड कव्हर केला पॉवर सारखाचा षटक या पॉवरफुल बॅटिंग करत असताना चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकारानंतर येतोय हा दमदार चौकार रोहित पाटील याच्या बॅटमधून. आणि प्रेशर रिलीज करत असताना रोहित पाटील विस्फोटक ग्रुप धारण केला. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं षटकार, चौथ्या बॉलवरती आला, त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती आपण चौकार पाहिला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आदित्य 11 गावदेवी कानपोली. लक्ष पाहिलं 46 धाबेचा प्रवास मॅच मध्ये करायचा ना अशा स्थितीमध्ये सुरुवात दमदार करत असताना फलंदाज रोहित पाटील. गोलंदाज तयार अजय. हा ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी शरीराला सुगंधित करणारा बॉल डिलिव्हर केला आदेश अजय पाटीलनं आणि अंतिम बॉल फेकला डॉट. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आदित्य 11 गावदेवी कानपोली संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. देखील करा विनंती असेल बेलोली टीमला की आपण लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. पहिल्या फेरीमधली चौथी मॅच असेल दिगोडे आणि त्याच्या अगेन्स्ट सुरई ब. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण चला आता टॉस साठी लगेच व्यासपीठावरती या. पहिल्या फेरीमधली चौथी मॅच एका साईडला दिगोडे आणि त्याला फाईट करत सुरई ब अशी लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी व्यासपीठावरती या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आदित्य 11 गावदेवी कानपोली संघ जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती. अजय पाटीलने चांगली गोलंदाजी केली. सलगचे 3 बॉल निघाले, त्याच्यानंतर एक षटका एक चौकार आणि अंतिम बॉल डॉट फेकला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा हा ट्रम्प कार्ड उत्कर्ष 11 गावदेवी बेलोली टीमचा गोलंदाज प्रणित गायकर याच्यावरती आता विश्वास दाखवला. समोर फलंदाज पाहिलं ऑन स्ट्राइक वरती आदेश मते आणि त्याला साथ देत असताना फलंदाज रोहित पाटील. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हा ट्रॅकर फेकला. उचली भरपूर होते. यस पंचाने दंडित घोषित केला की हाईट फॅक्टर भरपूर आणि पंचांचा इशारा आला की हा बॉल वाईट या
आणि गोलंदाजाला 1 बाउन्स साठी ऑन देखील केला जाईल. एक्स्ट्रा अवांतर एक धाव ही ऍड होईल बॅटिंग करत असताना. नक्कीच आदित्य 11 गावदेवी कानपूर टीमच्या अकाउंट मध्ये संघ 11 या आकड्यावरती. प्रहार केला ऑफसाईडला, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत, विकेटची संधी आणि डाऊन द फील्डर डाऊन द विकेट. हा पहिला धक्का आदित्य 11 गावदेवी कानपूर टीमला. आदेश मते बॅक टू द पवेलियन. पहिलाच बॉल वरती सुयश मिळतं गोलंदाज प्रणित गायकरला. इनसाइड आउट फटका होता ऑफसाईडला, अगदी चांगला झेल पकडला जिथे विकेट गमवावा लागला आदेश मतेला. आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना आदित्य 11 गावदेवी कानपल्ली टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. एक अष्टपैलू खेळाडू चेतन पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. पहिला ओव्हर मध्ये 10 आल्या. त्याच्यानंतर सेकंड षटकामध्ये पहिला बॉल वाईट फॅक्टर भरपूर होता आणि त्याच्यानंतर लगेच विकेट घेतली गोलंदाज प्रणित गायकरना. चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये सध्या प्रणित गायकर आज दुसरा ट्रम्प कार्ड बेलवली टीमचा. मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केला. चेतन पाटील इन झाला. थोडं संयम शांत दिमागाने खेळ करावा लागेल कारण की 24 बॉल 46 धावा लक्ष मोठं नाहीये. तुमची रणनीती महत्वाची आहे. अजून एक ते धक्का, सलगचा दुसरा विकेट मैदानातून बाहेर. चेतन पाटील बॅक टू द पवेलियन. दोन धक्के, 2 बिग विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. आता प्रेशर निर्माण झालाय सध्या बॅटिंग करत असताना कानपुली संघावरती. आदेश मते मैदानातून बाहेर गेला. चेतन पाटील मैदानातून बाहेर गेला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रीतम पाटील आणि रोहित पाटील. पार्टनरशिप महत्वाची राहील कानपुली टीमसाठी. या 2 फलंदाजांना चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 11 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना कानपुली संघ जिथे सलग 2 धक्के लागल्यात. आता इथे सावरावा लागेल. मॅच मध्ये खरं तुम्हाला संयम शांतता बाळगावी लागेल. क्रिकेटचा सीसी पर कंट्रोल करून मॅच मध्ये खेळ करावा लागेल. तो मात्र आदित्य 11 गावदेवी कानपूर टीमला. प्रीतम पाटील इन झालाय. गोलंदाज ऑन हॅट्रिक प्रणित गायकर. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू थर्ड मॅनला चाललाय डीप मध्ये. यस, फलंदाज प्रीतम पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. पहिली फलकावरती संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. सलग 2 विकेट आल्या. प्रेशर होता. प्रेशर रिलीज करण्यासाठी हा फटका खेचला प्रीतम पाटीलला जिथे 4 धाबा कानपूर टीम साठी. 15 धाबा धाव पुस्तकावरती 45 धाब्यांचं 46 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला होता तो मात्र आदित्य 11 गावदेवी कानपल्ली. आता प्रीतम पाटील आणि रोहित पाटीलला चांगले खेळ करावा लागेल. प्रणित गायकर चांगली गोलंदाजी करतोय सध्या बेलवली टीम साठी. आणि पुढचा बॉल समोर प्रीतम ऑफ साइडला गेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक शॉट मध्ये चेंडूची अडवणी करतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती 2 धाबा बघता बघता कंप्लीट केल्या. पण प्रत्येक धाबेसाठी संघर्ष होता मॅच मध्ये. प्रत्येक धाबेसाठी गाम घाला जातोय. एक धाव महत्वाची आहे हे जाणून सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करता बॅटिंग करत असताना कानपूर संघ संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असता आणि तो संघर्ष करत असताना प्रीतम पाटील गावदेवी कानपूर टीम साठी. प्रहार केला, साईटला दिला तडाका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, ठोकलाय षटकार. संकट मोचक केली आहे ना सागर तो मॅच मध्ये प्रीतम पाटील. संघावरती प्रेशर निर्माण झालं होतं. प्रेशर रिलीज करत असताना भरपूर चांगला केस साकारता षटकारांना संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. 23 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आदित्य 11 गावदेवी कानपल्ली. प्रीतम पाटील अगदी चांगला केस साकारता मॅच मध्ये कानपूर टीम साठी. गोलंदाज या पुढचा बॉल प्रणित गायकर.
11 सौन बॅकफूट वरती केले, लेंथ लाईन भरपूर चांगली आहे, अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला प्रणित गायकरनं आणि हा बॉल डॉट फेकला. अंतिम बॉलाला डॉट. 2 षटकांचा केस समाप्त झाला आणि 12 चेंडूच्या अखेरीस आदित्य 11 गावदेवी कानपुली संघ जाऊन पोहोचला. टोटल 23 या आकड्यावरती जिथे 46 धाब्यांचा प्रवास होता. आता येणारे 12 बॉल शिल्लक असते आमचे स्कोरर सांगतील, तर येणाऱ्या 12 बॉल मध्ये अजूनही 23 धाब्यांची गरज. मीटिंग घ्या विनंती असेल बेलोली टीमला. टॉस साठी इन्व्हाइट करूया. पहिल्या फेरीमध्ये शेवटचे मॅच, चौथी मॅच पाहायला मिळेल. एका साईडला दिगोडे आणि त्याला फाईट करत सुरई. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की चला आपण आता टॉस साठी रिपोर्टिंग करा व्यासपीठावरती. अगदी चांगली स्पर्धा, त्याच्यामुळे दोन्ही टीमला विनंती करेन की वेळेवरती तुम्ही आपण उपस्थित दाखवा. 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये अर्धा पल्ला गाठला. बॅटिंग करत असताना आदित्य 11 गावदेवी कानपूर टीमला अजूनही अर्धा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल कानपुली टीमला. प्रीतम पाटीलला डाबेला सावरलाय, संकट मोचक केली साकारल्या. जिथे आपण पाहिलं सलग 2 विकेट 2 धक्के कानपूर टीमला लागल्या. पहिला विकेट खरं तर आदेश मते, त्याच्यानंतर चेतन पाटीलची विकेट गेली. दबाव निर्माण झाला होता आणि त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष केला प्रीतम पाटीलला आदित्य 11 गावदेवी कानपूर टीमसाठी. 12 बॉल 23 धावांची गरज आहे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक चोरगे याचा वापर केला सध्या उत्कर्ष 11 गावदेवी बेलोर टीमला. येणारे 12 बॉल 23 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतो. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. लांब द कार्पेट क्षेत्रशे वेगाने ती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थोडंसं पम्लिंग, थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मिळतो बॅटिंग करत असताना कानपूर टीमला. जिथे सिंगल होती तिथे आल्या 2 धाबा. 2 धाबेनं संघ देखील पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे, ते वाचवावं लागेल बेलवली टीमला. विकेटसाठी कट रचावा लागेल, प्रयत्न करावा लागतील. गोलंदाज तयार. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे, या संपानं दंडित घोषित केला. पंचाचा इशारा की वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव बॅटिंग करत असताना कानपूर टीमच्या अकाउंट मध्ये ऍड झाली आणि संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अभिषेक चोरगे. समोर फलंदाज पहिला ॲज द ओपनर रोहित पाटील. लाईन पाहावी लागेल पुन्हा एकदा. सलगचा हा दुसरा बॉल वाईट फेकला. अतिरिक्त धाबा हे वाचवणं महत्वाचे राहतील. या अतिरिक्त धाबा तुमच्यासाठी कर्दनकर राहतील. खरं तर बेलोली टीमला याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा सिंगल आली. संघ जाऊन पोहोचला 27च्या घरात. 27 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना नक्कीच आदित्य 11 गावदेवी कानपुली. आज ओपनर बॅट्समन रोहित पाटील हा सध्या इन ऍक्शन मध्ये. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. यस, खराब गोलंदाजी करत असताना सलगचा तिसरा बॉल वाईट फेकला. अतिरिक्त धाबा न संघ जाऊन पोहोचला टोटल 28 या आकड्यावरती. पण लक्ष छोटा, प्रवास छोटा. 46 धावांचा प्रवास करायचा अशा स्थितीमध्ये प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान, 100% कमिटमेंट देणं हे गरजेचं आहे. आणि अशा स्थितीमध्ये एक्स्ट्रा धावा खर्च करते गोलंदाज अभिषेक चोरगे. टोटल 3 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. या धावा तुमच्यासाठी कर्दनकर राहतील. सलग 3 षटकासाठी अनिल शेठ बोंडे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. चांगला फटका पाठच्या रडार मध्ये फेकून दिलाय वॉर्डलाईनच्या बाहेर. हा देखील तडाखा. मिळती 6 टोकलाय षटकार. रोहित पाटीलच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावरती. 34 धावा धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर खरं तर आमचे तोंडरा गावाचे चॅम्पियन बैलाचे मालक बाला पाटील यांच्याकडून
कानपूर टीमसाठी शुभेच्छा देतात. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. तुमचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. रोहित पाटील विस्फोटक बाणा आजमावलाय, ज्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा प्रहार. हेलिकॉप्टर सलगचा दुसरा तडाखा, दुसरा धमाका, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. अनिल शेठ बोंडे या टीमचे पुरस्कृत आहेत, ज्यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच खेळाडूसाठी. या टॉस साठी इन्व्हाइट करूया. पहिल्या फेरीमध्ये चौथी मॅच दिगोरे टीमला फाईट करत सुरई. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती या. सुरई टीमचा संघनायकाला, दिगोरे टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती या. सलग 2 षटकार. आज ओपनिंग ब्लास्ट करत असताना मॅच मध्ये कानपूर टीम साठी रोहित पाटील. गोलंदाज तयार. अभिषेक प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला भरपूर चांगला फटका आणि या फटक्यावरती मिळतील 4 चौकार. तर अवघ्या 2 धाब्यांची गरज असेल मॅच मध्ये कानपुरी टीमला. आणि इथे मात्र सामना फिनिश. विनिंग फटका रोहित पाटील. सामना जिंकला. अभिनंदन. आणि दुसऱ्या साईडला ज्या संघाचा वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ते दिगोडे संघ. दोन्ही टीमच्या संघनायक आल्यात. आपण टॉस देखील करूया.